गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये लुंबिनी येथे कपिलवस्तूच्या शाक्य कुळात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन व आईचे नाव महामाया देवी असे होते. त्यांची आई महामाया देवी त्यांच्या जन्माच्या 7व्या दिवशीच वारली. त्यामुळे त्यांचे संगोपन त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी हिने केले. त्यांचा विवाह यशोधरा हिच्याशी झाला. त्यांना राहुल नावाचा एक पुत्रही झाला होता. सिद्धार्थाचे बालपण अतिशय ऐशोआरामात गेले. परंतु एके दिवशी तो राजवाड्याबाहेर पडला असताना त्यांना मानवी जीवनातील दुःखाचे दर्शन घडले. तेव्हा सर्व जग हे दुःखाने भरले आहे असे पाहून त्यांचे संसारातील लक्ष उडाले. अशा विमनस्क अवस्थेत त्यांनी एके दिवशी सांसारिक जीवनाचा त्याग केला आणि मानवी जीवनातील दुःखाचे मूळ शोधण्यासाठी तो राजवाड्याबाहेर पडला. त्यानंतर सिद्धार्थ अनेक ठिकाणी फिरत राहिला. ज्ञानप्राप्तीसाठी तो गुरुचा शोध घेऊ लागला. वेगवेगळ्या प्रकारचे आत्मक्लेशही त्यांनी सहन केले. अखेरीस तो एका पिंपळ वृक्षाखाली ध्यानस्थ बसला. याच ठिकाणी त्याला वयाच्या 36व्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. या पुढील काळात त्यांनी अनेक शिष्य जोडले. आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी पदयात्रा केली. आपल्या शिष्यांनाही त्यांनी धर्म प्रसारासाठी सर्वत्र पाठवले. त्यामुळे बौद्ध धर्माचा असंख्य अनुयायी व राजांनी स्वीकार केला. इसवी पूर्व 483 मध्ये त्यांचे कुशीनगर येथे महापरिनिर्वाण झाले. गौतम बुद्धाच्या शिकवणीचे 4 सार सांगितले जातात. ही 4 सार म्हणजेच 4 आर्य सत्य होय. यामध्ये 1. दुःख. जगात सर्वत्र दुःख भरले आहे. संपूर्ण जीवन दुःखमय आहे. 2. दुःख समुदाय. मानवाची तृष्णा म्हणजेच या वासना हे जगातील सर्व दुःखाचे मूळ आहे. 3. दुःख निरोध. तृष्णा किंवा वासना नष्ट केली तर दुःख दूर करता येते. 4. दुःख निरोध मार्ग. वासना दूर करण्यासाठी म्हणजेच दुःख निरोधासाठी अष्टांग मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. बुद्धांनी सांगितलेली अष्टांग मार्ग पुढील प्रमाणे आहेत. गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग पुढील प्रमाणे आहेत. 1. सम्यक दृष्टी. 2. सम्यक संकल्प. 3. सम्यक भाषण. 4. सम्यक कृती. 5. सम्यक आजीव. 6. सम्यक व्यायाम. 7. सम्यक स्मृती. 8. सम्यक समाधी. गौतम बुद्धाला जातीभेद, उच्च नीच हे भेद मान्य नव्हते. जगात शाश्वत असे काही नाही. तेव्हा मानवाने कशाचीही आसक्ती न बाळगता निर्वाण पद प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा असं ते आपल्या शिकवणीतून सांगत असत. अष्टांग मार्गाच्या आचरणामुळे निर्वाण पद प्राप्त होते असे त्यांचे म्हणणे होते. तथागत गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना जीवनात 5 तत्वाचे पालन करण्यास सांगितले आहे. त्याला पंचशील असे म्हणतात. ही पंचशील तत्वे खालीलप्रमाणे आहेत. 1. हिंसा करू नये. 2. खोटे बोलू नये. 3. चोरी करू नये. 4. व्यभिचार करू नये. 5. दारू पिऊ नये. वरील 5 नियमांच्या जोडीने गौतम बुद्धांनी भिक्खूंसाठी आणखी काही कडक नियम घालून दिलेले आहेत. बौद्ध धर्मग्रंथ व पंथ. बौद्ध धर्माचे पाली भाषेतील धर्मग्रंथ म्हणजे त्रिपिटक होय. कारण ती या धर्मग्रंथाची 3 पिटकात विभागणी झाली आहे. यामध्ये नंबर 1 विनय पिटक,
2 सुत्तपिटक, 3 अधिधम्मपिटक या ग्रंथातून बुद्धाची वचने, त्यांच्या संबंधची हरकती, आख्यायिका, त्यांनी केलेले उपदेश व शिकवण यांची माहिती या त्रिपिटकामध्ये सामावलेली आहे. गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध धर्मामध्ये 2 पंथ निर्माण झाले. ते म्हणजे एक हीनयान व दुसरा महायान. यापैकी हीनयान पंथ हा कर्मठ सनातनी समजला जातो, तर महायान पंथ हा सुधारक उदारमतवादी समजला जातो. बौद्ध धर्माने भारतीय संस्कृती अधिक समृद्ध बनवली. ब्राह्मण काळात धर्माच्या नावाखाली चाललेल्या अनेक गैरप्रकारांना आळा घालण्याचे काम या बौद्ध धर्माने केले. बहुजन समाजात एक नवीन जागृती घडवून आणली. तसेच सामाजिक विषमता, जातीभेद यांना विरोध करून सामाजिक समतेचा संदेश दिला.